कापडणे गावात पतंग उडवताना विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू, विद्यार्थ्यांनी केली पतंग मांजाची होळी। धुळे जिल्ह्यातील कापडणे गावातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे। येथे शाळेला जाण्याऐवजी पतंग उडवण्यासाठी एका 3 मजली इमारतीवर चढलेल्या 11 वर्षीय रक्षित प्रभाकर पाटील या चिमुरड्याचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे। या घटनेचे गांभीर्य ओळखत आज कापडणे गावातील विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी मुख्य चौकात एकत्र येत पतंग आणि मांजाची सामुदायिक होळी केली। यापुढे कधीही पतंग न उडवण्याची सामूहिक शपथ घेत विद्यार्थ्यांनी रक्षितला श्रद्धांजली वाहिली। दुसऱ्या बाजूला मुलांच्या जीविताशी खेळणारा हा जीवघेणा खेळ थांबवण्यासाठी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला। त्यांनी गावातील पतंग विक्रेत्यांना पतंग न विकण्याचे भावनिक आवाहन केले आहे। रक्षितच्या जाण्याने लागलेला चटका इतर कोणत्याही कुटुंबाला लागू नये यासाठी हा कठोर निर्णय घेण्यात आला। यावेळी नवल अण्णा पाटील, भटू आबा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सुरक्षित बालपण हाच संदेश आता कापडणे गावाने दिला आहे। धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे। माझं नाव यशस्वी आहे। आमच्या गावात कापडणे गावात पतंग उडवल्यामुळे एक मुलाचा मृत्यू झाला। म्हणून पतंग उडवू नका, अभ्यास करा आणि आपल्या जीवनाची पतंग उडवा। सर्वांना माझा नमस्कार। कापडणे गावात काल एक दुःखद घटना झाली। वेद हा पतंग उडवित असताना मृत्युमुखी पडला आणि वेद सांगून गेलेला आहे की पतंग कोणीच उडवायची नाही आणि खेळ खेळायचे असतील तर अभ्यासाचा खेळ खेळा, अभ्यासा सुद्धा खेळ आहे। असे आपल्या जीवाला असे खेळ लागतील, असे खेळ खेळू नका, अभ्यासाचा खेळ खेळा। काल दिनांक 9 डिसेंबर रोजी आमच्या कापडणे गावात अतिशय दुःखद घटना घडलेली आहे। इयत्ता 5वीत शिकणारा विद्यार्थी वेद प्रभाकर पाटील याचा पतंग उडवताना 3ऱ्या मजल्यावरनं अचानक तोल जाऊन दुर्दैवी असा त्याचा मृत्यू झालेला आहे। अशा वाईट घटना घडल्यामुळे संपूर्ण आमच्या कापडणे गावासह परिसरावर एक दुःखद वातावरण निर्माण झालेलं आहे। तर याच्यातनं अशा घटनेतनं सर्वांनी, पालकांनी, विद्यार्थ्यांनी व सर्व ग्रामस्थांनी असा बोध घेतला पाहिजे की पतंग सारख्या उडवणाऱ्या याच्यामुळे जो विद्यार्थ्यांवर किंवा लहान मुलांवर जो दुष्परिणाम येतोय त्याच्यावर बंदी यावी व पतंग उडवण्याचं बंद करण्याचा निर्धार आमच्या सर्व ग्रामस्थांनी आज व्यक्त केलेला असून पतंगाची या ठिकाणी नवीन दरवाजा चौकात सर्व ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांनी होळी केलेली आहे। तरी पतंग यापुढे आमच्या कापडणे गावात कोणी उडवणार नाही याची सर्व विद्यार्थी व आम्ही सर्व ग्रामस्थ नेहमी दक्षता घेऊ, तसेच सर्वांनी याविषयी जागरूकता ठेवी हे असं आवाहन करतो।